तुम्ही कधी अपराजित फूल पाहिलं आहे का? हे साधं फूल नाही, हे फूल देवाला सर्वात प्रिय आहे. म्हणतात, जो व्यक्ती श्रद्धेने हे फूल अर्पण करतो त्याच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू नाहीसे होऊ लागतात. पण 99% लोकांना याचा खरा उपयोग माहीतच नाही. आज आपण जाणून घेणार आहोत अपराजित फुलाचे धार्मिक महत्त्व, गुपित आणि चमत्कारिक फायदे. अपराजित फूल, ज्याला नीलकमल म्हणतात, हे प्रामुख्याने निळा आणि पांढऱ्या रंगात आढळते. अपराजित म्हणजे ज्याला कोणीही हरवू शकत नाही. म्हणूनच हे फूल विजय, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं. हिंदू धर्मात अपराजित फुलाला खूप पवित्र स्थान आहे. भगवान शिव आणि माता दुर्गेला हे फूल अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यात हे फूल अर्पण केल्यास विशेष पुण्य मिळते. नवरात्रात देवीला अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. म्हणतात, जिथे अपराजित फूल असतं तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. अपराजित म्हणजे कधीही न हरलेला. हे फूल आपल्याला सांगतं, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही. पूर्वी ऋषी मुनी आपल्या आश्रमात हे झाड लावत होते, कारण त्यांना विश्वास होता की हे झाड सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. भगवान शिवाला निळं अपराजित फूल अर्पण केल्यास मनोकामनाही पूर्ण होतात. देवीला अर्पण केल्यास संकटे दूर होतात. श्रावण महिन्यात याचं महत्त्व 10 पटीने वाढतं. अपराजित फूल म्हणजे देवाशी जोडणारा एक मार्ग आहे. जर तुम्ही हे झाड घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलं तर घरात शांती आणि आनंद वाढतो. भांडणं कमी होतात. पैशाची अडचण हळूहळू कमी होते. वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. हे फक्त श्रद्धेवर आधारित आहे, पण अनेक लोकांनी यांचा अनुभवही घेतला आहे. सोमवार किंवा शुक्रवार झाड लावावे. रोज सकाळी पाणी घालावे आणि नमस्कार करावा. फूल तोडतानाही ओम नमः शिवाय म्हणावे. ही छोटी सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. अपराजित फुलामुळे वास्तुदोष मुक्ती. घराच्या उत्तर पूर्व दिशेला लावल्याने सुख समृद्धी येते. लक्ष्मी आकर्षण होते. यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही. पौराणिक कथेनुसार अपराजिता हे स्वर्गातील फूल आहे. समुद्र मंथनाच्या वेळी ही वनस्पती पृथ्वीवर आली. असे मानले जाते की जेव्हा प्रभू श्रीरामांनी लंका जिंकण्यासाठी प्रस्थान केले तेव्हा त्यांनी विजयासाठी अपराजिता देवीची आणि या फुलाची विशेष पूजा केली होती. त्यामुळेच या फुलाला विजया असे म्हणतात आणि दसऱ्याला याचे मोठे महत्त्व आहे. जीवनात प्रत्येक जण जिंकायचं स्वप्न पाहतो, पण खरा विजेता तोच जो हार मानत नाही. अपराजित फूल आपल्याला शिकवतं, तू मजबूत राहा, देव तुझ्यासोबत आहेत. आजपासून एक छोटा बदल करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव. फूल तोडताना नेहमी आदर ठेवावा. पायाने स्पर्श करू नये आणि कधीही रागाने किंवा घाईत पूजा करू नये. देव आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण श्रद्धा कधीही वाया जात नाही. अपराजित फूल आपल्याला शिकवतं, कितीही संकट आली तरी हार मानू नये.